90च्या दशकात महाराष्ट्रात मंडल आयोग स्थापन झाला। मंडल आयोग स्थापन झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ओबीसींना एक चांगलं स्थान मिळालं। याचा परिणाम राजकारणावरही झाला आणि राजकारणामध्ये ओबीसी नेतृत्व मोठं व्हायला सुरुवात झालं। असंच एक ओबीसी नेतृत्व आणि त्यांचा पगडा असलेला जिल्हा म्हणजे बीड। याच बीड मधील परळी विधानसभेमध्ये सध्या काय चित्र असू शकतं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील पाटील लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। महाराष्ट्र आणि ओबीसी म्हटलं की नाव आठवतं ते म्हणजे गोपीनाथ मुंडे यांचं। बीड आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी ओबीसीची जी मूठ बांधली होती, यामुळेच त्यांना राजकारणामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये बराच वाव मिळाला असं म्हटलं जात होतं। 2019चा जर विचार केला तर मुंडे यांच्या पश्चात त्यांची मुलगी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये परळी विधानसभेत लढत झाली होती आणि या लढतीमध्ये अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं, कारण या अगोदर 2 वेळेला पंकजा मुंडे या विधानसभा मतदारसंघामधून आमदार राहिल्या होत्या। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख चेहऱ्यांमधला एक चेहरा म्हणजे धनंजय मुंडे यांनी त्यांना तगडी फाईट दिली देखील होती, पण 30,000च्या फरकाने पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि धनंजय मुंडे हे परळी विधानसभेतून निवडून आले। या बहीण भावांचा संघर्ष हा आजपर्यंत महाराष्ट्रानं पाहिला आहेच, पण सध्या समीकरणं बदललीत आणि ही बहीण भाऊ ही एकत्र महायुतीमध्ये एकत्र असलेली सर्वांनी पाहिलं। लोकसभेमध्ये पंकजा मुंडे निवडणूक रिंगणात होत्या आणि त्यांना इतर विधानसभेमध्ये मतफरक कमी मिळाला, पण परळीचा जर विचार केला तर परळीमध्ये बजरंग सोनावणे यांना 67,000 इतकी मते पडली, तर पंकजा मुंडे यांना 1,41,774 इतकी मतं पडली। म्हणजेच काय की परळीमध्ये अजूनही धनंजय मुंडे यांनी लावलेली ताकद आणि पंकजा मुंडे यांना मानणारा गट हा मोठ्या प्रमाणात दिसून येतो। लीडचा विचार केला तर जवळपास 74,000 इतकं लीड मिळालं, पण सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे परळीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष अटळ आहे, कारण मराठा आरक्षणाचं मुख्य केंद्र बीडच राहिलेलं दिसून येतं। आणि सर्वात महत्त्वाचा अजून एक फॅक्टर ठरतो तो म्हणजे शरद पवार। शरद पवारांनी या अगोदर बीडवर आपलं विशेष लक्ष घातलेलं दिसून येतं। एकंदरीत काय, शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्या बाबतीत काही वाक्य बोलले होते। त्यांच्यामध्ये धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस, त्यांना कशातून बाहेर काढले हे सांगितलं तर त्यांना बाहेर फिरणं मुश्किल होईल। एका लहान कुटुंबातला उद्योन्मुख तरुण नेता म्हणून त्यांना हाताला धरून विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी दिली। लोकांची नाराजी होती तरीही त्यांना जबाबदारी दिली। हे सगळं माहिती असतानाही ते माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करू लागलेत, कुटुंबावर हल्ले करत आहेत। मी त्यांच्याबद्दल आज जे बोललो ते शेवटचंच, यापुढे बोलणार नाही। थेट कोणाला आव्हान देतील त्यावेळेला त्याची सीट ही धोक्यातच आहे असे म्हटले जाते। धनंजय मुंडे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी आणि अजित पवार यांच्याशी चांगले संबंध आहेत, पण शरद पवारांनी त्यांच्या विरोधात एक मोहरा आखला होता तो म्हणजे बबन गीते। बबन गीते यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला होता, पण नुकत्याच एका खून प्रकरणामध्ये त्यांना अटक झाली आणि त्यांचं नाव हे चर्चेतून बाहेर गेलं। परळीमध्ये जिल्हा बँक असेल, कारखाना असेल, यामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं वर्चस्व आहे, पण इथं अजून एक चेहरा खूप महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे काँग्रेसचे राजासाहेब देशमुख हेही या मतदारसंघामध्ये चर्चेत आहेत। एकंदरीत राजासाहेब देशमुख यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन धनंजय मुंडे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरवतील अशी चर्चा या ठिकाणी जोर धरत आहे। जिल्हा परिषदचे माजी सभापती म्हणून त्यांनी काम केलेलं आहे, त्यांचाही पगडा या ठिकाणी जास्त आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी अशी जर लढत झाली तर इथं फायदा मराठा नेत्याला होऊ शकतो। मुस्लिम मते जी निर्णायक आहेत ही महाविकास आघाडीच्या बाजूने जातील आणि या सर्वांमुळे धनंजय मुंडे यांना टफ फाईट देशमुख हे देतील असे म्हटलं जातं। यामध्ये आणखीन एक नाव चर्चेत येतं ते म्हणजे रासपच्या सुधामती गुट्टे याही निवडणूक रिंगणात असू शकतात। त्यांनी धनंजय मुंडे यांना खुलं आव्हानच दिलेलं आहे, पण त्यांना तिकीट मिळेल का हे पाहावं लागेल। शरद पवार आपली जादू चालवतीलच, पण यासोबतच मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष होईल। मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी अशी किमया या ठिकाणी करून दिलेलीच आहे। मराठा मतं जर
धनंजय मुंडे विरोधात फिरली आणि यासोबतच इथं निर्णायक अशी मुस्लिम मतं आहेत जी महाविकास आघाडीला मिळू शकतात। यामुळं धनंजय मुंडे यांना टफ फाईट या मतदारसंघात मिळेल असंच म्हटलं जातं। तर तुम्हाला काय वाटतं की धनंजय मुंडे जे सध्या जास्त चर्चेत नाहीत त्यांचा पराभव होईल का? शरद पवार या मतदारसंघामध्ये किंग मेकर राहतील का? हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि मनोज जरांगे पाटील यांचा इम्पॅक्ट हा बीड मध्ये पुन्हा दिसेल का हेही तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।